मामा आज की ताजा खबर. काय 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 खबर आहे? आत्या कुठे आहे? ती शिळी खबर आहे. ए आत्या बाहेर ये, तुझ्यासाठी गरमागरम खबर आणलीये. काय 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 लवकर सांग लवकर सांग. दादांनी सारंगला ताबडतोब घटस्फोट घ्यायला सांगितलाय. काय खबर आणलीस? वा 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 वा, हीच लायकी होती त्या मुक्ताची. असंच पाहिजे तिला. सारंगवर भुरळ पाडून ती या घरात शिरली, मग माझ्या जयाला माझ्यापासून तोडलं. माझा सूड आता आता पूर्ण होताना दिसतोय मला. पण या सगळ्यात मी वाचलो हे बरं झालं. तू वाचलं म्हणजे? अरे मामा, मी सुद्धा दादांसारखाच बदलायला लागलो होतो. लागलो होतो, बदललो नाही अजून. पुढच्या काही दिवसात मुक्ताची बाजू घेताना सुद्धा दिसलो असतो, पण नशीब मला आज सुद्धा आईची आणि आत्याचीच बाजू पटते. देवी आई पावली म्हणायचं. नाहीतर कोणत्या तोंडाने तुमच्या समोर आज उभा राहिलो असतो. मला ना माझ्या मनाच्या कोपऱ्यातून सतत आवाज यायचा की आपल्या या घरासाठी मुक्ता ही योग्य व्यक्ती नाहीये. तिला जरी आपण स्वीकारलं असतं तरी सुद्धा श्रीमंतांच्या जगण्याची पद्धत ती कधीच अंगीकारू शकली नसती. म्हणजे ती वागणार, बोलणार आणि दिसणार गावठीच. अगदी बरोबर बोललास. पण युवराज, असंच लक्ष ठेव हा, आणि अशाच खबरा काढ आणि आम्हाला येऊन सांग काय. हो, त्यासाठीच मी दादांच्या आसपासच राहणार आहे. मी आलोच. हो तसंच करता. ती मुक्ता या घरातून गेली ना, ते बरं झालं. त्यामुळे हा डाव माझा होता हे आता कोणालाच समजणार नाही. पण अंबिके, मला एक प्रश्न पडलाय की ती मुक्ता काहीच कसं बोलली नाही. तिच्यावर एवढा आरोप झाला असताना ती गप्प का राहिली? अंबिका आत्याने हे सगळं माझ्याकडून लिहून घेतलंय हे जरी तिने समोर सांगितलं असतं तर अख्खा मोर्चा तुझ्याकडे वळला असता. आणि मग काय, दादानी दुसऱ्या सेकंदाला तुला धारेवर धरलं असतं. आता हे एवढं सगळं झालेलं असताना ती गप्पच कशी राहिली? हा, अरे बापरे, म्हणजे तिने आपल्यावर छुपी खेळी तर खेळली नाही ना? हो, अशी छुपी खेळी तिने अगोदरी खेळली होती. म्हणजे आपण त्यामध्ये रंगे हात पकडलं गेलो होतो. मी नक्की सांगतो ना, हे सगळं तू करतेस हे तिला 100% माहीत असणार. पण माहित असून फायदा काय? पुरावा कुठे आहे तिच्याकडे? जर का तिच्याकडे पुरावा असता, ती मुक्त आहे, ती गप्प बसणार नाही. ती गप्प बसलीच नसती. आणि मी तर काय, मी तर सगळ्यांसमोर माफी मागितलीये बाबा. मी माघारही घेतलीये. त्यामुळे कुणालाही माझ्यावर डाऊटच येणार नाही. आणि आता मुक्ता पुरावे गोळा करेपर्यंत इतका काही दुरावा आला असेल की मुक्ताचा घरात प्रवेश शक्यच नाही. दादा, मला माहित नाही पुढं काय होईल, पण मी तुमच्या सोबत आहे. आणि तुम्ही म्हणताय ते पण मला पटले. मी आता फक्त रियाजवळ लक्ष देईन आणि मी माझ्याजवळचं सगळ्यात चांगलं वादन कसं बाहेर काढता येईल याचा प्रयत्न करेन. माझी संबळ वादक असलेली ओळख आणि तुमच्या डोळ्यात पाहिलेलं स्वप्न हे माझ्यासाठी लय महत्वाचं आहे. आणि मी त्यावर काम करेन. अजिबात दुर्लक्ष होऊ देणार नाही. तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना, हीच लय भाग्याची गोष्ट आहे. मग मला कसलीच भीती नाही. आणि मला खात्री आहे असं पण एक दिवस येईल ज्या दिवशी माझं सगळं कुटुंब माझ्या पाठीशी उभं असेल. मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की असं काही घडल. आपण तिघं मिळून लोकांच्या मानसिकतेत बदल घडवून आणू. बर दादा, मी निघते. तुम्ही पण आता निघा. मला आशीर्वाद द्या. ए बाळा, माझे आशीर्वाद शुभेच्छा कायम आहेत तुझ्या पाठीमागे. आता तुम्ही दोघं जण बोला, मी गाडीत बसतो. बोलून मग ये. हा,
काय ग? कसला विचार करतेस? आत्या, माझं काम संपलंय अगं इथलं आता, आणि आता मला नाही वाटत इथे राहण्यात काही अर्थ आहे. हे असं काय बोलतेस? अगं तुझा सारंग ह्याच घरात राहतो की नाही? आणि आता लवकरच मुक्ताला डिवोर्स देणार आहे तो. हो आत्या, पण सारंग मुक्ताला डिवोर्स देऊन माझ्याशी लग्न करणार आहे का? आणि या घरातले हे मला स्वीकारतील? नाही ना. सोपं नाहीये ते, पण तितकं अवघडही नाहीये. त्यासाठी तुला ना सगळ्यांची मनं जिंकावी लागतील. मुक्तामुळे दुखावलेल्या मनांवर फुंकर घालावी लागेल तुला. तू सगळ्यांवर जीव लाव, प्रेम कर. म्हणजे ना घरातल्या सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आपण आर्याशीच सारंगचं लग्न लावून दिलं पाहिजे होतं. या आयुष्यात आपण खूप मोठी चूक केली आहे अशी जाणीव करून दे. हे बघ आर्या, ही सोनेरी संधी आहे, वाया घालवू नकोस. त्यामुळे इथेच राहा. सारंग, खूप वाट बघितली आहे रे तुझी. खूप खूप त्रास सहन केलाय तुझ्यासाठी. आता तरी माझा हो. मला तुझ्यासोबत आयुष्य काढायचे. तथास्तु. विचार नको करू, असंच होणार. आतापर्यंत तुझी पॉझिटिव्हिटी कामाला आली होती, यापुढे माझी पॉझिटिव्हिटी कामाला येणार. तुझ्या नवऱ्याला नोकरी लागली ना तर लई मोठं टेन्शन जाईल बघ. अरे ते काम कुठं बांधकामाच्या ठिकाणी आहे ना? होय अगं. अगं अण्णा म्हणत होते तिथे लई माणसं भरायचे. आणि त्यांनी कोणाला तरी सांगून पण ठेवले. तुझ्या कधी कुठं कशी ओळख काढते ना काही सांगता यायचं नाही. ताई ताई ताई, ते जरा ह्यो पत्ता सांगता का? ह्यो बघ जांभूळवाडी. हा. अगं जांभूळवाडी म्हणतात. कुठं आली ही आता? जांभूळवाडी अशी वाडी वस्ती इकडं पुढं नाही हो. इथंच आहे, इथंच आहे. अहो नाही नाही, तुम्ही चुकीच्या गावात आला. नाही हो, बरोबर गावात आलो मी. इथंच मला इथं सांगितलं ना त्यांनी. हा इथं सांगितलं. घ्या, 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 घ्या. मध्ये घे, मध्ये घे. घे. लवकर. घे मध्ये. अरे, घे मध्ये. हा. जी वेळ येऊ नये असं वाटत होतं तीच आली. यार मुक्ता, आपण एकमेकांपासून कधीच लांब राहिलो नाहीये. पहिलीच वेळ आहे. हा दुरावा अजून किती दिवस चालणार आहे काय माहित. तुम्ही दिस मोजू नका, म्हणजे तुम्हाला कमी त्रास होईल. दिवस मोजू नको. अगं मुक्ता, आता मला एक एक सेकंड पण खूप मोठा वाटायला लागलाय. लई आठवण आली ना तर छतावर जाऊन चंद्राकडे बघा. त्याकडे बघत आपण आपल्या मनातलं बोलत जाऊ. आणि काहीतरी चांगलं घडावं म्हणून फक्त थोडे दिवस लांब राहावं लागतंय. राईट. आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे. आपण फोनवर बोलत राहू आणि मी कायम तुझ्या आजूबाजूला असेन. आणि मी कायम तुमच्या श्वासात असेल. मुक्ता, हे बघ, आता आपण डायरेक्ट कॉम्पिटिशनच्या ठिकाणीच भेटू आणि आम्ही सगळे येऊ तुला चेअरअप करायला. पण एक लक्षात ठेवा, तुला तुझा बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे. ए यार, बांधा लवकर. ए, ए,
काळजी घे. सांगा ना आम्हाला इथं का ठेवलंय? काय चूक केली आम्ही? काय घडत आहे आपल्या सोबत? मला पण काहीच कळत नाहीये ग. पुढं आणून ठेवलंय आपल्याला, ते पण कळत नाहीये. अगं आता काय होईल? मला लय भीती वाटून राहिली. कोणी आहे का? कोणी आहे का? कोणी आहे का? कोणी आहे का? कोणी ऐकतंय का? सोडवा आम्हाला इथं. इथं दाबून ठेवलंय आम्हाला. आमची मदत करा. वाचवा. बघते आपले हाक ऐकणारं इथं कोणी नाहीये ग. आपल्याला कुठंतरी लांब आणून टाकलंय त्यांनी. आता स्वतःला झोकून देऊन रियाज करणार. फक्त स्पर्धेच्या तयारीत काय अडचण यायला नको. कुठे आणून ठेवलंय आम्हाला? मला घराला कुलूप याळेला. अण्णा आणि सुनील कामाला गेले असतील, पण आई आणि भक्ती कुठं गेल्या? मुक्ताताई, बरं झालं तू आलीस. आईने बघते ते कुठेच दिसत नाहीये. म्हणजे मी त्यांनाच पाहतोय. अरे पण कुठं गेल्या, कधी येणार, काहीतरी सांगितलं असेल ना. बाजारात जातो म्हणल्या होत्या, पण लगेच तासाभर येतो पण म्हणल्या होत्या. तेव्हा मी इथंच खेळत होतो आणि आता लय म्हणजे लय वेळ झालाय, ते अजून परत नाही आल्या. बरं झालं ताई तू आलीस. मला लय टेन्शन आलं होतं, कळत नव्हतं मी काय करू. तुला बघितलं तर लय आनंद झालाय. कोणाला सांगावं तर माझ्याकडे फोन पण नव्हता. अण्णा कुठं कामाला जातात हे पण माहित नाही मला. अरे तू नको टेन्शन घेऊ. इकडेच गावात कुठेतरी गेले असतील, गप्पा मारत बसले असतील. आपण जाऊन बघूयात. हा चल. फोन घेऊ दे. तो बी गजाला एवढा वेळ असं घरी एकटं नाही सोडणार. आई असं कधीच करणार नाही. पुढं गेले असतील या. मुक्ताताई चल ना. चल चल. कोणीतरी सोडवा आम्हाला. काय नाही आम्हाला. काय बांधलंय आम्हाला? काहीतरी सांगा. शांत बसायचं. शांत. किती आवाज करता रे? थोड्या वेळाने तुम्हाला समजा कळण मला इथं कोणी आणलंय, कशासाठी आणलंय. हा कशाला ओरडताय? कोणी बी येणार नाही तुम्हाला सोडायला. चला रे चल. ही मुक्ता अशी वागेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मला. सगळेच्या सगळे अंदाज माझे चुकीचे ठरवले तिने. विश्वासघात केलाय तिने. आणि आता असं वाटतं ना की तू तिच्याबरोबर जे वागत होतीस, तिचा रागराग करत होतीस, तेच योग्य होतं की काय असं वाटायला लागलंय आता मला.
दादा, अरे मी तिला सुरुवातीपासून ओळखून होते. मला माहिती होतं एक ना एक दिवस ही आपले रंग दाखवणारच, आणि तिने दाखवलंच. खरंच मला अंबिका तुझं खूप कौतुक वाटतंय. या प्रॉपर्टीतला हिस्सा मागण्याचा हट्ट तू सोडून दिलास. फक्त एक म्हणजे मला एक गोष्टीचं आकलन होत नाहीये की असा अचानक हा हट्ट सोडून द्यायचा निर्णय कसा काय घेतलास तू? हे जे काही घरात चाललंय ना, भांडणं तंटे, ते मी थांबवायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. या घरातला तुला मिळणारा तुझा हिस्सा जो काही असेल तो दादा, तुला त्रास द्यायची अशी अजिबात इच्छा नव्हती माझी. पण तुम्ही सगळे इतके मुक्ताच्या आहारी गेला होता की मला सहन होत नव्हतं. म्हणजे ती देव आणि आम्ही सैतान आहोत की काय असं वाटायला लागलं होतं. त्यामुळे तुमचे डोळे उघडावे म्हणून असं वागले मी. म्हणजे ह्या प्रॉपर्टीचा हिस्सा मागताना, तुझ्याशी भांडताना मला खूप त्रास होत होता रे. मला काय सांगू तुला काय होत होतं, पण मला माहिती होतं. मला हे माहिती होतं की तुला जरी असं वाटलं की मी तुला त्रास देते, तुझ्याशी भांडते, तरी तुला एक ना एक दिवस कळेल की मी हे सगळं आपल्या या घरासाठी करते. मला माहिती होतं की माझी मम्मा वाईट असूच शकत नाही, आणि ती जे काही वागते ना त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असणार. पण मला अजूनही वाटते की मुक्ता वहिनी असं नाही वागू शकत. मलाही वाटतं की नाही करणार, पण केलंय ना. केलंय हे तर सत्य आहे. कधीही न बदलता येणार नाही का? या प्रसंगाने चांगली चपराक बसली मला. आता स्वतःवरती विश्वास ठेवणं सुद्धा अवघड जाणार आहे. 10 वेळा विचार करेन मी. नाही, कसा विश्वास बसणार? इतका सगळा अनुभव आल्यानंतर. म्हणजे मुक्ता असं काही वागेल असं मला खरंच स्वप्नातही वाटलं नव्हतं. त्यामुळे यापुढे घरातल्या कोणावरही विश्वास ठेवणं मला फार अवघड होऊन बसेल. कधी विश्वासघात होईल, कधी कोण कसं वागेल सांगता येत नाही ना. त्यामुळं अंबिका, यापुढं जर मी तुझ्यावर कधी रागावलो किंवा एखाद्या बाबतीत अविश्वास दाखवला तर प्लीज माझी मनस्थिती समजून घे. दादा, ठीक आहे, चालू द्या तुमचं. छया, बाळा, अजूनही तुला तुझ्या मम्माचा, तुझ्या बाबांचा राग आहे का ग? बघ आम्ही केस मागे घेतली का नाही? आम्ही दादाची माफी पण मागितली. मम्मा, बाबा, जया, तुला आई बाबांच्या बरोबर राहता येणार नाही बाळा. अंबिका, मी आता म्हटलं ना, पटकन कोणावरती विश्वास ठेवणं मला अवघड जातंय. थोडे दिवस लागतील मला या सगळ्यातनं बाहेर पडायला. जया, आई बाबांच्या बरोबर राहू नकोस प्लीज. चल ये. ठीक आहे, काही दिवसच माझं पिल्लू माझ्यापासून लांब राहणार आहे ना, हरकत नाही. पण मुक्ता कायमची घराबाहेर गेली. दादा तिचा तिरस्कार करायला लागला. आता सगळं मनासारखं घडतंय.